जे एमपीएससी मित्रांनो, काल तर तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या पोराचं स्टेटस पाहिला असेल तर त्याच्यावर तुम्हाला दिसलं असेल का बा सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली. पण माझ्या शब्दात जर सांगायचं झालं तर मी तुम्हाला सांगेल का बा लाज झाकायला चडी घेतली आणि चडीनच सगळी लाज घातली. तर नेमकं झालं काय का बा TCS IBPS ऑनलाईन परीक्षा घेत होती. विद्यार्थ्यांचं म्हणणं काय होतं का बा ऑनलाईन परीक्षा म्हणजे सगळा भोंगळा कारभार आहे, कारण वेगवेगळ्या शिफ्ट होत्या, नॉर्मलायझेशन होतं, एकंदरीत विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला तिथं लागत होता घोडा. मग विद्यार्थी काय म्हणले, ते ना आंदोलन केले, मागण्या लावून धरल्या का बा या सगळ्या परीक्षा ज्या आहेत ते तुम्ही MPSC कडे द्या, कारण MPSC स्वायत्त संस्था आहे, तर मग ती पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेईल. आता काल MPSC ने ग्रुप C ची जाहिरात टाकली आणि ते म्हणाले तर MPSC वाले का आम्ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेऊ. म्हणजे एकंदरीत झालं कसं का बा इज्जत झाकायला घरात नेलं आणि घरातल्याच पाहुण्यानं भोंगळं केलं. म्हणजे आता MPSC जर समजा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेत असेल तर मग विद्यार्थ्यांना कोणाकडे पाहायचं सांगा मला तुम्ही. आणि रात्री MPSC न नोटिफिकेशन टाकलं इथं, हे बघा काय म्हणाले तर का बा MPSCच्या म्हणजे राज्यसेवेची परीक्षा सुद्धा, कंबाईनची परीक्षा सुद्धा ऑनलाईन पद्धतीने होईल म्हणाले. तर ती सुद्धा म्हणजे फक्त ग्रुप Cच नाही तर ग्रुप A ग्रुप B सगळ्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत असं त्याचं म्हणणं आहे. आता ऑनलाईन पद्धत आली म्हणजे हे बघा कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT आणि ऑनलाईन पद्धत आली म्हणल्यावर नॉर्मलायझेशन आलं. आणि नॉर्मलायझेशन म्हणल्यावर तुम्हाला तर माहिती आहे खोट्टा बांबू लागणार. म्हणजे नॉर्मलायझेशन एवढा खतरनाक घोडा लावते विद्यार्थ्याला, तुम्हाला खोटं नाही सांगत का. तुम्ही 200 पैकी 200 मार्काचा जरी पेपर तिथं लिहिला तरी सुद्धा तुम्ही त्या परीक्षेत नापास होऊ शकता, कारण नॉर्मलायझेशन आहे आणि त्याच्यात पुरावा काहीच नसते आणि तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजे तुम्ही गवत सुद्धा उपटू शकत नाहीत, तिथे काहीच करू शकत नाहीत. एकंदरीत आता जे काही भोंगळा कारभार होता ते झाकण्यासाठी आपण परीक्षा MPSC कडे दिल्या होत्या, परंतु MPSC म्हणाली आम्हीच ऑनलाईन पद्धतीने आता परीक्षा घेतो. म्हणजे MPSC ने तुम्हाला प्लास्टिकची अंडरवेअर दिलेली आहे, ट्रान्सपरंट, म्हणजे जे झाकायला अंडरपॅन्ट घातली नेमकं तेच दिसायले. म्हणजे कारभार तसाही आता भोंगळाच राहणार आहे, फक्त विद्यार्थ्यांना समाधान मिळेल अंडरपॅन्ट घातल्याचं. आता बघू आता काय काय होते तर, कारण बरंच काही झालेलं आहे. एका रात्रीत सगळा म्हणजे दणका वाजवून टाकलेला आहे येईन. आणि दोनदा परीक्षा होणार आहे, तर म्हणजे प्रिलिम्स दोनदा घेणार आहे. तर प्रिलिम्स याच्यात पास नाही झाला त्याच्यात पास होय पुन्हा मेन्स दे. म्हणजे विद्यार्थ्यांनी परीक्षेचे फॉर्म भरत राहायचे, पैसे भरत राहायचे, परीक्षा देत राहायचा, अभ्यास करत राहायचा, पोस्ट निघणार नाही. कारण आता म्हणजे कारभारच भोंगळा म्हणल्यावर काय सांगता तुम्ही. आता तुम्ही म्हणसाल मी 200 पैकी 200 चालता, पण नॉर्मलायझेशन जर आलं तर मग लागला घोडा सगळा. तर एकंदरीत या भोंगळ्या कारभाराबद्दल तुम्हाला काय वाटते ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. जय MPSC.